नमस्कार, अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मेथीचे पराठे बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट 1 चमचा आणि 1 बाऊल स्वच्छ धुतलेली मेथी चिरून घेतलेली, ती सगळं पिठामध्ये टाकलं आणि हे सगळं एकसारखं आता हलवून घेतलं. छान सगळीकडून एकसारखं हलवून घ्यायचं आणि पाणी लागेल तसं त्याच्यामध्ये टाकत पीठ मळून घ्यायचं. सगळीकडून छान असा गोळा करून घ्यायचं. या पद्धतीने मी हे सगळं गोळा करून पीठ मळून घेतलं. चपातीच्या पिठाला मळतो त्या पद्धतीनेच आपण हे मळून घ्यायचं आणि 1 चमचा तेल त्याच्यावरती टाकलं. या पद्धतीने हे सगळं पुन्हा एकसारखं करून गोळा घेतला. पाच मिनटं झाकून ठेवलं आणि आता मी पराठा लाटून घेणार आहे. त्यातलं थोडंसं पीठ घेतलं पराठा लाटण्यासाठी. जाड पातळ आपल्या आवडीनुसार पराठा लाटायचा, पण पराठा हा थोडा जाडच छान वाटतो, त्यामुळे मी थोडासा जाडच लाटून घेतला. आणि एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर. आता मी हा पराठा तव्यामध्ये टाकला आणि आता मी हा भाजून घेणार आहे. पराठा असा छान असा भाजला की त्याच्यावरती 1 चमचा तूप सोडायचं. शक्यतो तूपच लावलं तर खूप छान चव लागते पराठ्याला. आणि ह्या पद्धतीने मी हा पराठा छान खरपूस असा लाल रंगावरती भाजून घेतला. मऊसूत असा हा पराठा झालेला आहे. या पद्धतीने मी मेथीचे पराठे बनवून घेतले. दह्यासोबत तर अप्रतिम लागतात आणि दिवसभर असे मऊसूतच राहतात.